कळमेश्वर नगर परिषद निवडणुकीला हिंसक वळण. काँग्रेस नेते हरीश ग्वालबंशी यांच्यासह सहकाऱ्यांवर अपहरण व मारहाणीचा गुन्हा. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय वैमनस्यातून हिंसाचाराची धग पेटली आहे. काँग्रेसचा प्रचार न केल्याच्या रागातून नागपुरातील काँग्रेस नेते व मावळत्या महापालिकेतील नगरसेवक हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या 5 ते 6 सहकाऱ्यांनी आरिफ नावाच्या व्यक्तीचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गंभीर जखमी झालेल्या आरिफला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या 4 सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील विसावा बारमध्ये आरिफ आणि हरीश ग्वालबंशी आमनेसामने आले. तेव्हा तू काँग्रेस उमेदवाराचे काम का करत नाहीस, भाजपाला का साथ देतोस, असा सवाल ग्वालबंशी यांनी आरिफला केला. या वादातून चकमक तीव्र झाली. यानंतर ग्वालबंशी यांच्या सहकाऱ्यांनी आरिफचे अपहरण केले आणि नागपुराजवळील गोरेवाडा परिसरात नेऊन त्याला लाथाबुक्क्यांनी व रॉडने बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमी अवस्थेत आरिफला तिथेच सोडून आरोपी पसार झाले. वो अपना फैक्ट्री के पास रास्ता थी बाईपास का, वो रास्ते के अंदर लेके गया, 3 घंटे मारे मेरे को. हरीश गंगोल सिंह होता, राजू काल्या, आशीष होता एक, और जी एक होता, असे 4 लोग होते. हरीश गंगोल सिंह होता, और राजू काल्या, और आशीष काका होता. हे म्हणत घटनेनंतर आरिफला तातडीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या 4 सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोपी आणि काँग्रेस नेते हरीश ग्वालबंशी अद्यापही फरार आहेत. पोलिसांचा शोध मोहीम सुरू आहे. कळमेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर.